राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवलेली व्यक्ती म्हणून शरद पवारांच्याकडे पाहिलं जातं। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या मध्ये अर्थातच उत्साहाचं वातावरण आहे। राजकारण, समाजकारण यांची जाण असलेला नेता, दांडगा जनसंपर्क असलेला नेता, कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव, याशिवाय क्रीडा, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांची आवड आणि अभ्यास असलेला नेता अशी शरद पवारांची ओळख आहे। दरम्यान पवारांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 10 डिसेंबरला दिल्लीत विज्ञान भवनात अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याला देशभरातील नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गज आवर्जून उपस्थित होते। धन्यवाद। चला उमेश, हाँ साहेब, उमेश, हाँ या भावे साहेब इकडून या, भावे साहेब इकडून या। अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 10 डिसेंबरला दिल्लीमध्ये विज्ञान भवनात अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। त्याच दरम्यानची ही दृश्य आपण बघतो आहे। शरद पवारांना 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनेक दिग्गज उपस्थित होते। कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता ही जी दृश्य आपण बघतो आहोत ही लाईव्ह दृश्य आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शरद पवार यांचा आज 75वा वाढदिवस आहे। राजकारण, समाजकारण याची जाण असलेला दांडगा जनसंपर्क असलेला नेता, कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव, याशिवाय क्रीडा, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांची आवड असलेला नेता अशी शरद पवारांची ओळख आहे। आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे सुद्धा आपल्यासोबत आहे। रामनाथ, आज दिवसभरामध्ये कुठे आणि कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवारांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने? राजकुमार, नक्कीच आज आपण पाहिलं की शरद पवार यांचा 75वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार अशी तयारी केली आहे। यशवंतराव प्रतिष्ठान जे आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, या ठिकाणी थोड्याच वेळा शरद पवार येणार आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत। त्याच पद्धतीने इतर पक्षाची मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होऊ शकते असं कार्यकर्त्यांकडून सांगायचं। तर त्यानंतर संध्याकाळी दिवसभरात आपण पाहिलं तर मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे हे बडे नेते जरी असले तरी विविध पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते देखील पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जमणार आहेत। तर जे छोट्या खाणी जे कार्यक्रम आहेत या ठिकाणी देखील कार्यकर्ते, विविध पक्षांचे कार्यकर्ते हे आपल्याला पाहायला मिळेल। राजकुमार, धन्यवाद रामनाथ, तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आज दिवसभरात शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यभरात करण्यात आलेलं आहे।